कुठल्या आजार कॉमन आहेत हे माहिती असणं डॉक्टरला गरजेची आहे. प्रकार आहेत. सर्पदंश बऱ्याच वेळेस आता वाढायला लागलाय. जसं की बिबट्या बाहेर निघतोय, तसं आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा पेरिफेरीमध्ये शेतात काम करणारे लोक किंवा घराच्या आजूबाजूला कुठलं काही काम करण्यात आलं, झाडतोड करण्यात आली, तर तिथून साप निघतात आणि ते अननोइंगली चावतात. तर साप चावल्यानंतर खूप पॅनिक सिच्युएशन तयार होते की आता काय केलं पाहिजे. तर प्रकार असतात सापाचे, जे नॉन टॉक्सिक असतात, जे अविषारी असतात आणि विषारी साप असतात. बऱ्याच वेळेस असा गैरसमज होतो की हा अविषारी साप असेल किंवा विषारी साप असेल. तर दोन्ही गोष्टींमध्ये एक तर दुर्लक्ष होतं किंवा खूप जास्त घाबरून त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन तयार होऊन गंभीर समस्या निर्माण होते. पेशंट घाबरल्याने जास्त आजारी होतो. अशा वेळेस त्वरित पेशंटला इमोबिलाइज करणं, म्हणजे त्याचे जे जखम आहे जिथं साप चावला आहे ती जास्त न हलवता, आणि जे बरेचशा पेरिफेरीला काय करतात की तिथं कट देता, चावा घेऊन तिथून ओढण्याचा प्रयत्न करता किंवा नॉट मारता. तर ह्या गोष्टी न करता जवळच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे पेशंटला दाखवून आणि सुसज्ज हॉस्पिटल ज्या ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध आहे अशा ठिकाणी पेशंटला शिफ्ट केलं गेलं पाहिजे. जसं की ज्या हॉस्पिटलमध्ये इमिडिएट त्याच्यासाठी जे ॲलर्जिक रिॲक्शन उद्भवते साप चावल्यामुळे, पॉयझनस साप असेल तर त्याचे दुष्परिणाम वाढायला लागतात, त्यासाठी अँटीस्नेक वेनम असतं, ते दिलं गेलं पाहिजे त्वरित. आणि पेशंटने जेव्हा कधी साप चावला जातो तो कुठल्या प्रकारचा आहे त्याचं वर्णन जर करता आलं तर तेही फायद्याचं ठरतं की साप हा कुठल्या प्रकारचा होता. सापाचे काही प्रकार असतात हिमेटोटॉक्सिक, म्हणजे ते साप चावल्यानंतर रक्तावर परिणाम होतो आणि रक्त खूप घट्ट किंवा पातळ होतं, त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होऊन जीवाला धोका उद्भवतो. दुसरा असतो कार्डिओटॉक्सिक, जे साप असतात ते हृदयावर परिणाम करतात आणि हृदय खूप फास्ट करतो किंवा खूप स्लो करून हृदय बंद पाडतात, त्याच्याने जीवाला धोका उद्भवतो. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात आणि त्याची वेगवेगळी ट्रीटमेंट असते. त्यामुळे सुसज्ज हॉस्पिटल असतात तशा ठिकाणी त्या पेशंटला हलवून ती पुढची ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. आता मागच्या 15 दिवसात आमच्याकडे 2 असे साप चावलेले पेशंटचे केसेस आढळले. त्याच्यात एक हिमेटोटॉक्सिक म्हणजे रक्तावर परिणाम केलेला पेशंट होता. एक पेशंटला हार्टवर परिणाम झाला होता, हार्ट एकदम स्लो झालं होतं. आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांची योग्य ट्रीटमेंट झाली आणि हे पेशंट पूर्णपणे बरे होऊन गेले. हे क्रिटिकल पेशंट होते जे 2-3 ठिकाणी फिरून, एक पेशंट सिन्नर साईडहून आलेलं होतं, तिथं प्रायमरी ट्रीटमेंट घेतली, दुसऱ्या हॉस्पिटलला गेलं, नंतर आपल्याकडे आलं, तर ते खूप जास्त कॉम्प्लिकेट झालं. तसंच पेशंट जर लवकर हॉस्पिटलला आलं तर ते लवकर बरे होतात, कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करता येतं. करतो लॅब 1 लॅब 2, तर त्यातला कुठला ग्राह्य धरला पाहिजे रिपोर्ट? लॅब 1 लॅब 2 म्हणजे आपण काही तपासणी केल्यानंतर ना, तर तपासणी केल्यानंतर 1 वेळेस केलं, 2 वेळेस केलं, त्यातला कुठला ग्राह्य धरता असा report कसं असतं, असावा? डेंग्यूचं जे आहे ना इन्फेक्शन, एक इन्क्युबेशन पिरियड म्हणतो आपण त्याला. डास चावला आणि त्याचे लक्षणं सुरुवात व्हायला एक वेळ जातो, 3 ते 7 दिवसाचा. त्या पिरियडमध्ये जर इमिडिएट टेस्ट केल्या तर ते डेंग्यू व्हायरसचे परिणाम रक्तावर झालेले नसतात. ते फक्त तात्पुरतं, म्हणजे सुरुवात असते तेव्हा अंग दुखतं, बॉडी